मेष, या आठवड्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील, पण वाद टाळण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने थोडी थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे. प्रवासाचे योग संभवतात. वृषभ, हा आठवडा स्थिरतेचा आणि प्रगतीचा असेल. नोकरीत तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, पण गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील, पण आहारावर लक्ष द्या. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्णय ठामपणे घ्या. मिथुन, या आठवड्यात संवाद कौशल्य तुमची ताकद ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार आणि योजना कौतुकास पात्र ठरतील. आर्थिक बाबतीत मिश्र परिणाम दिसतील. काही अनपेक्षित खर्च संभवतायत. कुटुंबियांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. आरोग्याच्या बाबतीत ताण टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता ठेवा. प्रवास करताना काळजी घ्या. कर्क, हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. कुटुंबातील काही गोष्टी तुमच्या मनावर परिणाम करू शकतात. कामाच्या ठिकाणी शांत राहून निर्णय घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्या, विशेषतः पचनसंस्थेवर लक्ष द्या. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवावा. नवीन संधी मिळू शकतात, त्याचा योग्य उपयोग करा. ध्यान आणि योग फायदेशीर ठरतील. सिंह, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील, पण अति काम टाळा. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कन्या, हा आठवडा नियोजन आणि शिस्तीचा असेल. कामात अचूकता ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबियांसोबत संवाद वाढवा. आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. प्रेमसंबंधात स्थिरता राहील. नवीन संधी मिळू शकतात, त्यासाठी तयार रहा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्णय योग्य घ्या. तुला या आठवड्यात संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. काम आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधा. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते. निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला. वृश्चिक, हा आठवडा परिवर्तनाचा असेल. कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात थोडे तणाव निर्माण होऊ शकतात, पण संयम ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. सकारात्मक विचार ठेवा आणि प्रयत्न करत रहा. धनु, या आठवड्यात उत्साह आणि ऊर्जा भरपूर असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा आहे. प्रवासाचे योग संभवतात. नवीन अनुभव मिळतील. आत्मविश्वास वाढेल. मकर, हा आठवडा मेहनतीचा आणि यशाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्या. प्रेमसंबंधात स्थिरता राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन संधी मिळू शकतात. धैर्य आणि संयम ठेवा. कुंभ, या आठवड्यात नवीन कल्पना आणि संधी मिळतील.
कामाच्या ठिकाणी तुमचे विचार महत्त्वाचे ठरतील. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मीन हा आठवडा भावनिक आणि सर्जनशील असेल. कामाच्या ठिकाणी तुमची कल्पकता उपयोगी ठरेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्या. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवावा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. ध्यान आणि योग फायदेशीर ठरतील. नवीन संधी मिळू शकतात. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.